आज आपण बघणार आहोत पालक पनीर। त्यासाठी लहान पानांची एक पालकची जोडी घेतली मी। ती निवडून त्यातले पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले। त्याच्यामध्ये हे पालकची पानं घालून उकळी येऊन देणार आहे। साइडला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात मी बर्फ टाकलेला आहे, म्हणजे ते पाणी थंड होईल। पाण्याला उकळी आल्यानंतर ह्यातली पाने काढून मी त्या थंड पाण्यामध्ये घातले। त्यामुळे पालकचा कलर जशाला तसा राहील। आणि पालक पनीरला छान हिरवा कलरही येईल। थंड पाण्यातील पालक मी निथळून घेतला आहे आणि त्यानंतर मी तो मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून त्यात एक उभा चिरलेला कांदा परतवून घेते। त्यातच मी लसणाच्या 2-3 पाकळ्या आणि अद्रकचे 2 लहान तुकडे घेते। त्यात मी 5-6 काजू घेतलेले आहेत। हे सर्व छान परतून झाल्यानंतर थंड करून याचं वाटण करून घेणार आहे। मी इथे टोमॅटो नाही घेते, कारण टोमॅटोने पालक पनीरचा कलर बदलतो। फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घेतले। त्यावरून मी तूप घालते, त्यामुळे भाजीला छान चव येईल। त्यातच मी मसाले घालते। अर्धा चमचा हळद, धने पावडर आणि लाल तिखट। हे मसाले तेलात छान परतवून घेतलेत। मिक्सरमध्ये केलेली पेस्ट त्यात घालून घेते आणि ही छान परतवून घेते। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। त्यात मी मिक्सरमध्ये केलेली पालकची पेस्ट घालून घेते। थंड पाण्यात घातल्यामुळे पालकचा कलर जशाला तसा राहिलेला आहे। हे छान मिक्स करून घेते। त्यात वरून पाणी घातले। ग्रेव्हीला छान उकळी आली आहे। त्यात चवीपुरतं मीठ घालून घेतले। हे छान मिक्स करून घेऊ। पालकचा सुंदर असा हिरवा कलर दिसतोय। झाकण ठेवून एक 5 मिनिटं मी भाजी शिजवून देते। त्यात आता मी पनीरचे तुकडे घालून घेते। ग्रेव्ही ही छान दाटसर झालेली आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकर होणारी अशी पालक पनीरची भाजी तयार आहे।